आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। राज्यातल्या 288 मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवार उभे करणार, सांगलीमधील ओबीसी नेते संग्राम माने यांची माहिती। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील खचलेला मार्ग अद्यापही दुरुस्त नाही। उघडेवाडी ठाकूर बुवा समाधीजवळ गेल्या वर्षी रस्ता खचला होता। नव्यानं बांधलेला पालखी मार्ग खचल्यानं वारकऱ्यांमध्ये नाराजी। संत गजानन महाराजांची पालखी अकोल्यामध्ये दाखल, 700 वारकऱ्यांचा 2 दिवस अकोला शहरामध्ये मुक्काम। कशेडी बोगद्यावर पावसाळ्यामध्ये विशेष देखरेख असणार, सुरक्षेच्या दृष्टीनं खेड रत्नागिरी महामार्ग प्रशासनाचा निर्णय। नाशिकमधील दारणा धरणाच्या बॅकवॉटरवर बिल्डराचं अतिक्रमणामुळे गावाकडे जाणारा रस्ता बंद, उंबरकोण ग्रामस्थांचा अतिक्रमणाला तीव्र विरोध। गोंदिया जिल्ह्यामध्ये मशागतीची कामं पूर्ण, चांगला पाऊस पडल्यानंतर पेरणीला सुरुवात होणार। चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम, पहिल्या पंधरवड्यामध्ये 1,500 मिलीमीटर पावसाची नोंद, धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ। संभाजीनगरमधील गंगापूर वैजापूर रोडवर मोसंबीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी।